आशीर्वादाच्या साक्षीने सांगतो, आमच्या गावामधून तुम्हाला 70% मतदान होणार। आपल्या मुलांसाठी आपलं आयुष्य बरबाद झालं, आताचा प्रश्न आहे, पण काही शालेय विद्यार्थी आपले या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी प्रगती करणारा नेता आहे, त्यांच्या पाठीमागून यांच्या भावी आयुष्याचा थोडासा विचार करून आपण आता योग्य मार्गाने चाला। या दादांना 500 रुपये या ठिकाणी आणून दिले। यांची संपत्ती चेक करा, निवडणूक आयोगाला यांनी जे अफिडेव्हिट दिलं यांची संपत्ती चेक करा, यांच्या बायका पोरांच्या नावावर, यांच्या सुनांच्या नावावर करोडो रुपयाची, अब्जावधी रुपयाची संपत्ती। माझा अफिडेव्हिट चेक करा, मी एक गाडी गाळली तर या पोरांनी शहाणपणा केला, मला या ठिकाणी गाडी घेऊन दिली तर त्या गाडीचं मला बदनामी करायला लागली। ते जनसमुदाय या ठिकाणी असे पैसे देऊन मला मदत करायला लागले, 500 रुपये देऊन, 100 रुपये देऊन माझा मान सन्मान करायला लागले। मित्रांनो, या ठिकाणी शब्द देतो, तुमच्यासाठी मी वेळ प्रसंगी मरायला सुद्धा तयार आहे। या रावसाहेब दानवेला आणि कल्याण काळेला म्हणा, तुम्ही रस्त्यावर यायला तरी तयार आहे का म्हणा। याला तुमची अवकाळ आहे या शेतकऱ्याच्या पोराला खरेदाची। हे शेतकऱ्यांनी असे 1000-500 देऊन मला मोठं केलंय आणि या कष्टाचे दाणे खाऊन या ठिकाणी उभं राहायला लागलो, या निवडणुकीला समोर जायला लागलोय। निवडणुका म्हणलं की मग खर्च आला, मग ती कोणती का निवड असेना, निवडणूक असेला, साधी एक गावची सरपंचाची निवडणूक असू द्या, नगरसेवकाची असू द्या, आमदाराची असू द्या का खासदार असू द्या, निवडणूक लढवायची म्हणलं तर मग त्या व्यक्तीकडं पैसा लागतो असंच काही जण सांगत असतात। कारण की निवडणुका लढवायच्या म्हणलं तर पैसा याच्यासाठी लागतो, खर्च असतो, प्रचार असतो, प्रसार असतो, कार्यकर्ते असतात, गाड्या असतात, घोड्या असतात, त्यांना जेवणाचा खर्च आणि हा सगळा भार त्या उमेदवारावर पडतो। कारण की उमेदवार त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना जर खुश ठेवू शकला तर तो त्या ठिकाणचा उमेदवार असतो किंवा त्या पद्धतीनं तो निवडून येण्याची तयारी करत असतो। पण मात्र जालना लोकसभा मतदारसंघातून उभे राहिलेले अपक्ष उमेदवार मंगेश साबळे हे सुद्धा अशाच पद्धतीनं प्रचार प्रसार करत आहेत। पण मात्र त्यांच्याकडे कुठलंही साधन संपत्ती, धनसंपत्ती नाही। एका सामान्य कुटुंबातलं शेतकऱ्याचं पोरग सरपंच तर थेट खासदारकी म्हणजे लोकसभेची निवडणूक लढवत आहे। जनतेचा त्यांना मोठा पाठिंबा मतदारसंघामध्ये मिळताना दिसतोय आणि लोक स्वतः वर्गणी करून 100 काय, 500 काय, 1000 काय असे रक्कम मंगेश साबळे यांना भर सभेमध्ये भाषणामध्ये देत आहेत। कारण की निवडणुका लढवायचं म्हणलं तर त्यासाठी लागणारा जो खर्च आहे तो खर्च कुठून आणायचा, काय आणायचा, म्हणून जनता स्वतःहून मंगेश साबळे यांना अशा पद्धतीनं जेवढी होईल तेवढी मदत करतंय आणि मदत करून त्यांना लोकसभेवर पाठवण्याची संपूर्ण तयारी मतदारसंघातले लोक मंगेश साबळे यांना करत आहेत। जर आपण पाहिलं तर मंगेश साबळे हे जे नेतृत्व आहे ते अवघ्या 25-26 वर्षाचं युवा नेतृत्व आहे। ते एका गावचे सरपंच आहेत आणि सरपंच असताना गावकऱ्यांसाठी त्यांनी अनेक विकास कामं त्यांच्या गावामध्ये केलेले आहेत असं सुद्धा काही जण सांगतात। आता हेच मंगेश साबळे थेट सरपंचपासून ते खासदार होण्यासाठी निवडणूक अर्ज दाखल केला आहे, लोकसभेची निवडणूक लढवत आहेत। पण मात्र लोकसभेची निवडणूक लढवणं तेवढं सोपं नसतं, कारण की इथं मतदारसंघ हा खूप मोठा असतो आणि प्रत्येक गावामध्ये जाऊन, प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन प्रत्येकाला भेटणं, बोलणं, सांगणं हे तेवढ्या गोष्टी शक्य होत नाहीत। पण तरीसुद्धा मंगेश साबळे हे होईल तेवढ्या गावामध्ये जात आहेत आणि प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात। ज्या गावामध्ये संध्याकाळ होईल त्याच गावामध्ये मुक्काम करतायत तर सकाळी उठून पुन्हा नव्याने कामाला सुरुवात करतायत। अशा पद्धतीनं आगळ्या वेगळ्या पद्धतीनं मंगेश साबळे यांचा प्रचार आणि प्रसार मतदारसंघामध्ये जोरदार सुरू आहे। आता निवडणूक लढवण्यासाठी त्यांच्याकडे काय लय मोठे कार्यकर्ते नाही, त्यांच्या पाठीमागे लय मोठा गाड्यांचा ताफा नाही, काय नाही, पण तरीसुद्धा जेवढे त्यांचे कार्यकर्ते आहेत ते सोबत घेऊन ते गावागावांना भेटी देत आहेत। पण मात्र गावागावात मंगेश साबळे यांना ऐकण्यासाठी मोठी गर्दी होताना सुद्धा आपल्याला दिसतंय। कारण की सोशल मीडियावर मंगेश साबळे यांचा एक मोठा चाहता वर्ग आहे। सोशल मीडियावर ते मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहेत आणि ज्या पद्धतीनं ते सोशल मीडियावर प्रसिद्ध आहेत आता ते त्याच पद्धतीनं गावागावात मतदारसंघामध्ये सुद्धा प्रसिद्ध होताना दिसत आहेत।
पण मात्र प्रसिद्धी वेगळी आणि मतदानाचा जो मतदान जे लोक करतात ती परिस्थिती वेगळी आहे. आता ज्या पद्धतीनं मंगेश साबळे यांना सोशल मीडियावर मोठा प्रोत्साहन मिळत आहे, मोठा पाठिंबा मिळतोय, त्याच पद्धतीचा पाठिंबा निवडणुकीमध्ये सुद्धा मिळेल का, मतदानाच्या माध्यमातून सुद्धा मिळेल का? तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या.